नेहमीच घरातल्यापेक्षा बाहेरचं खायला जास्त आवडतं असं मी का म्हणते ना, कारण माझे मिस्टर नेहमीच मला बोलतात की तुला घरातल्यापेक्षा बाहेरचं खायला जास्त लागतं. तर चला असं का बोलते ना, का ते मला असं बोलतात पुढे सांगते. ते अगोदर छान असा सकाळी सकाळी उठली, घरातली मॉर्निंगची क्लिनिंग केली, कारण मला आंघोळ वगैरे करायची होती, हेअर वॉश करायचे होते, त्यामुळे घरातली सगळी क्लिनिंग केली. कारण स्वतःसाठी वेळ काढायलाच भेटत नव्हता. चला म्हटलं आज थोडासा स्वतःसाठी वेळ काढूया. सकाळी उठल्यानंतर छान अशी फ्रेश झाली, हेअर वॉश केले आणि काय माहिती माझ्या एवढ्यामध्ये केस खूप जास्त गळत आहे. डॅन्ड्रफमुळे किंवा पाण्याचा फरक, खाऱ्या पाणी आहे इथे आणि त्यामुळे खाण्यातसुद्धा बदल झालेला आहे. सारखं सारखं घरातलं जे पौष्टिक आहे ते मी सध्या काहीच खात नाही आहे, त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं कदाचित. स्वतःकडे खूप दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे चला म्हटलं आज थोडासा स्वतःसाठी वेळ काढूया, स्वतःसाठी सेल्फ केअर करूया. तर छान असा मेकअप वगैरे केला, नॉर्मली असे लिपस्टिक वगैरे आणि टिकली वगैरे लावून छान असा जीन्स वेअर केली होती आज, कारण आज थोडंसं मला बाहेर जायचं होतं. त्या अगोदर छान अशी देवपूजा केली, देवाला छान असं दिवा अगरबत्ती लावून घेतली. खूप छान वाटत होतं देवपूजा केल्यानंतर. घरातली सगळी क्लिनिंग करून झाली आणि आता आम्ही आलो आहो शिवांशला स्कूलमधनं घ्यायला. तर त्या अगोदर म्हटलं चला असं स्वीट्समध्ये जाऊया, बाजूलाच तिथे जवळपास स्वीट्स आहे आमच्या इथे. स्वीट्समध्ये गेलो, तिथे ओली भेळ, मस्त असं टोस्ट सँडविच खाल्लं. त्यानंतर मग ज्यूस वगैरे पिला. तर असं खाल्ल्यानंतर ना घरामध्ये आल्यानंतर भूक अजिबात राहत नाही. तरीसुद्धा म्हटलं चला आता जेवायला थोडंफार तरी खाल्लंच पाहिजे. तर छान असे दशम्या बनवलेल्या होत्या, बाजरीच्या पिठाच्या दशम्या टिफिनला दिल्या होत्या. त्याचंच पीठ थोडंसं उरलेलं होतं, म्हटलं चला आता त्याच्या दशम्या बनवून घेऊया 1-2. तर 2 ते 3 दशम्या झाल्या, पण थोडे थोडे दशमी वगैरे खाल्ली. शिवांशलासुद्धा दशम्या बनवून दिल्या, कारण त्यालासुद्धा बाहेरचं सारखं सारखं द्यायचं नव्हतं, कारण बाहेरचं खाल्ल्यामुळे खूप जास्त आजारी पडत होता. त्यामुळे त्यानंतर छान असं एकीकडे छान जी काही भांडी वगैरे होती, सकाळपासूनची भांड्याची किचनची क्लिनिंग मी काही केलेलीच नव्हती. किचनमध्ये इतका सगळा पसारा जमा झालेला होता, भांडी वगैरे, किचन ओटा अगदी मेसी झालेला होता. म्हटलं चला आता किचन ओटा आवरून घेऊया. किचन ओटा आवरून घेतला, भांडे वगैरे सगळी अशी घासून घेतली. व्हिडिओ मी थोडी स्पीडमध्ये केलेली आहे, तर बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी बघत असते, मला अशी व्हिडिओ स्पीडमध्ये किचन क्लिनिंग दाखवायचं असतं. चला म्हटलं आज तुमच्यासोबत तसंही शेअर करूया. तर किचन क्लीन करताना जितकं फास्ट मोशनमध्ये केलेलं आहे, जितकं फास्ट स्पीडमध्ये तुम्हाला दिसत आहे ना, तर तसं नाही आहे. मला जवळपास इथला अर्धा तास लागला होता आणि कधी कदाचित 20 मिनटंही लागतात, पण जास्त भांडी वगैरे असली की असं थोडा जास्त टाईम लागतो. तर आता भांडी वगैरे घासून घेतली, किचन काउंटर क्लीन केला, गॅस वगैरे सगळं जे काही ओतू केलेलं सगळं क्लीन केलं. गॅस ओटा बघू शकता छान असा जेव्हा आवरतो ना, छान वाटतं. किचन अगदी फ्रेश बघून आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. त्यानंतर मला चेहरा वॉश करायचा होता, कारण मला डोळ्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, तुम्हाला माहीतच असेल, कारण एवढ्यामध्ये मी सारखा मोबाईल जास्त यूज करत आहे, त्यामुळे सारखं मला डॉक्टरने आता चेहऱ्यावरती पाणी मारायला लावलेलं आहे. बाहेर डोळ्याला थोडीशी सूज तुम्हाला आता इथे दिसत असेल. छान फेस वॉश केला आणि फ्रेश झाली. त्यानंतर शिवांश